या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील मंदिरे, देवस्थान तसेच धार्मिक व धर्मदाय संस्था कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक, धार्मिक व जनसेवेसाठी कार्यरत आहेत. श्रद्धाळू भक्त सेवाभावातून मंदिरांना जमीन दानरूपाने देतात. तसेच गरजेनुसार समाजहिताच्या उद्देशाने मंदिरे जमीन खरेदीही करतात. या सर्व व्यवहारामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसतानाही जमीन हस्तांतरणात पूर्ण मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यामुळे मंदिरासाठी सर्व प्रकारचे शुल्क व कर पूर्णपणे माफ करावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी ते स्वीकारले. या संदर्भात महासंघाचे सहसंयोजक अशोक गुरव म्हणाले, पूर्वी काही प्रकरणात अटी शर्तींसह मुद्रांक शुल्कात अंशतः सूट देण्यात आली होती, परंतु ती अत्यंत अल्प व प्रतिकात्मक आहे. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मध्ये आवश्यक दुरुस्त्या करून मंदिरांना संपूर्ण शुल्क माफी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. याप्रसंगी सहसंयोजक अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोगरे, उपशहरप्रमुख शशी बेडकर, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख गजानन तोडकर, प्रशांत पाटील, दिलीप भेवटे, विकास जाधव, रश्मी साळुंखे, पूजा शिंदे, निरंजन शिंदे, नमो नमोचे जिल्हाध्यक्ष विक्रम जरग, भाजपच्या वंदना बंबलवाड, मराठा तुका मेळावेचे योगेश केरकर, हिंदू जनजागृती समितीच्या साधना गोडसे, शिवानंद स्वामी यांसह अनेक संस्था पदाधिकारी उपस्थित होते.